माझा आईस्क्रीम खराब केलं. हॅलो सर, हे घ्या तुमचं ज्यूस. अरे वाव, मला 2 ज्यूस भेटले. अरे नाही, तिकडे नको जाऊ. अरे कुठे गेला? गोल्फ खेळायला जमत नसेल तर खेळता कशाला? थांब, तुला मी डेमो दाखवतो. हे बघा, मोठ्या मुश्किलीने हे हॉलिडे पॅकेज मिळालंय, तेव्हा प्लीज काही गोंधळ घालू नका. ओके मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही काय बी गडबड नाही करणार. वाचलो. माझी काही चूक नाहीये. ते मी तर आळस देत होतो. ओहो, काय करू मी या पोपटचं? जरासं नीट वागायला शिक पोपट. हे. आई ग, सॉरी. ओ, सगळे ग्लास तोडून टाकले. ओ, नाही सोडणार तुम्हाला. थांबा, पळतात कुठे? परत कुठे इथे दिसलात तर सोडणार नाही. हे बघा, यावेळेला कोणती चूक होता कामा नये. मॅडमचा मूड खराब होता कामा नये. ओके ओके. पिगीची बाळ. तू पिगीचं बाळ. अरे मागे बघ. अंकल, बॉल पास करा ना प्लीज. सॉरी, मी बॉलला पास नाही करू का शकत. नाही अंकल? अरे मी टीचर नाहीये ना, बॉलला कसं पास करू शकतो? कमी जास्त मार्क दिलेत तर मग. अरे हनी, तो बॉल त्यांना द्यायला सांगतोय. ओ, असं आहे काय? हे घे. बाबा बाबा. माझ्या मुलाला मारलं, आता तुला सोडणार नाही. अरे अरे, काय करतात? पडतील सगळे ग्लास. वाचवलं. अरे नाही, परत. कुठे गेले ते चौघ? गपचूप कल्टी मारा इकडनं. या सुट्ट्यांमधली मस्ती झालीये सुरू. तुमच्या चेहऱ्यात सांगतायत काहीतरी गडबड करून आलाय गुरु. धटाळी. नाही नाही, काहीच गडबड केलेली नाहीये. ते पिग आणि ग्लास तर तो क्लास घ्यायला आलाय तुमच्याकडून गोल्फचा. पण परवा तर तू म्हणत होतास की खन्ना साहेबांना गोल्फ सोडून विटी दांडू खेळायला पाहिजे म्हणून. तुम्ही सगळे तर माझ्याकडे असं बघताय जसं मी काहीतरी चुकीचं बोललो असीन. अरे बाबा, बोललो असीन. माझ्याकडून चुका होतात ना. विटी दांडूच काय, खन्ना साहेब सगळं काही चांगलं खेळतात. माझ्या घरामध्ये बेडरूम वरती आणि हॉल खाली आहे. मला असं का वाटतंय की आता माझी बेइज्जती झालीये. द्या टाळी. द्या बघू, मला पण खेळायचंय. इथं सुद्धा गडबड केली, आता इथून सुद्धा सटकायला लागणार. कळलं काय? वा, काय भारी म्युझिक चाललंय. जरा नाचून घेतो मी. वा. चला रेस्टॉरंट मध्ये जाऊया. हो, सांभाळून. आय एम सॉरी. या हनीने परत गडबड केली. पळा. हो,
अरे यार काही ना काहीतरी गडबड होतीच आहे. आपण तर इथे आहोत, मग हे कसं तुटलं? अरे दुसऱ्या कोणाकडून तुटलं असेल? सगळ्या चुका आपल्याकडून थोडीच न होता, कळलं काय? आजकाल का माहित नाही, मी ठेवलेली प्रत्येक वस्तू कुठेतरी हरवते आणि तुम्ही गडबड करत नाही तरी पण ती होतेच होते. द्या टाळी. हे बघा, जे व्हायचं ते होऊन गेलं, पण आता कोणतीही गडबड होता कामा नये. मला तुझं म्हणणं अगदी मान्य आहे भाऊराया. हा माझा पाय कशात अडकलाय? अरे निघ ना, दातानेच कापून टाकतो. निघाला. अरे बापरे. अरे बोटींनो थांबा ना. ओ ओ ओ, अरे नाही नाही. ओ ओ ओ ओ ओ, वाचवा वाचवा. अरे यार, खन्ना साहेब पाण्यात पडले. खन्ना साहेब, अरे खन्ना साहेब खाली पडलेत. आपल्याला त्यांना वाचवायला हवं. एक बोट शिल्लक आहे, चला त्याच्यावर बसा. बोटीला खाली घ्यायचं कसं? पंखाने रस्सी कापतो की मी, कळलं काय? खन्ना साहेब, खन्ना साहेब, खन्ना साहेब. खन्ना साहेब. वाचवा, ओ वाचवा. खन्ना साहेब सापडले. कुठे? ते बघा तिकडे. खन्ना साहेब, आम्ही आलो. खन्ना साहेब. हात द्या. अरे आपलं शिप. इथे तर पाची बाजूंनी पाणीच वाहत पाच आहे. नाही, 4 बाजू असतात. ते खन्नासाहेब सापडत नव्हते ना, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. झालं ना पाची बाजूनी पाणी. रात्रीचा दिवस झाला, मला माझ्या घरी जायचंय. अरे यार, ते काय आहे? चला तिथे, कदाचित आपल्याला मदत मिळेल. थांबा थांबा, वरती या. असे कसे चालले होता तुम्ही? स्पीडो बाईचा टॅक्स दिल्याशिवाय? कोण आहे हा स्पीडो भाई? अरे तो स्पीड भावना ओळखत नाही का? खूप डेंजर आणि पोचलेली चीज आहे ती. हा खूप डेंजर ते भावा. वाघाच्या तोंडात हात टाकून दात काढून घेतात ते भाऊ. वाघाच्या? नाही, स्वतःच्या. असं स्वतःचा दात काढून घेतात. स्पीड भाऊ येऊन राहिले, स्पीड भाऊ येऊन राहिले. मी बस येतोच आहे. अरे यार, हा आणखी किती वेळ लावणार आहे यायला? थांबा, मी पोचतोय. फायनली पोचलात तुम्ही. बाबा यांना बेटा. तू तर म्हणत होतास की तुमचे भाई खूप पोचलेले आहेत, पण इथपर्यंत तर पोचताच नाही आलं त्यांना. आणि हो, नाव काहीतरी वेगळं ठेवा यांचं. म्हणे स्पीडो भाई. दुश्मनी करायची नाही, नाहीतर महागात पडेल. तुम्हाला यांच्या लाईन्स माहिती असतील तर तुम्हीच बोला ना. हे बोलायला खूप वेळ लावतील. स्पीडो भाऊंना समुद्रात सगळेच घाबरतात बर का. सर, ऍक्च्युली आम्ही या समुद्रात कुठेतरी हरवलोय. आम्हाला बाहेर पडायचंय. बाहेर निघायचा रस्ता तुम्हाला मी आम्ही यांना विचारतो. यांना काळजी करू नका तुम्ही. हा सांगा रे. रस्ता तर मी सांगेन, पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल. काय किंमत? आता लगेच कळेल तुम्हाला.
झालं ना नाच गाणं? आता तरी रस्ता सांग. बऱ्याच वर्षांपासून या बेटावर एक काम करा, पुढचं सगळं तुम्हीच सांगा, आम्हाला इकडनं जायचं पण आहे. खूप वर्षांपासून इथे कोणच नाही आलं होतं. तुमचं थँक्यू. चला आता मी तुम्हाला सोडायला येतो. तुम्ही सोडा. हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त रस्ता सांगा, आम्ही स्वतःच जाऊ. तुम्ही आराम करा हो, एवढा वॉक घेऊन तुम्ही थकला असाल ना, तुम्ही फक्त रस्ता सांगा प्लीज. डावीकडे की उजवीकडे? अरे ते म्हणतात की त्यांना नाही माहिती. हा बाबा, आता पुढचं तुम्ही सांगा. तुम्ही लोकांनी स्पीडोचं मनोरंजन केलं. स्पीडो खूप मोठा फॅन झाला तुमचा. कधीही मदत मागा. जा यांना जवळच्या रॅबिट आयलंड वर सोडून या. पुढची मदत तुम्हाला तिथे नक्की मिळेल. जा. हे लोक आपल्याला योग्य दिशेला घेऊन जातायत ना. आपण पोचलो भावा. आता आम्ही निघतो भावा. बाय. भावा गरज पडली तर बोलवा हा. थँक्यू. बाय बाय. चारी बाजूला तर जंगल आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया, कदाचित कुणीतरी भेटेल. ते बघा, कोणीतरी आहे तिकडे. अरे रे बाबू, काय दिवस आले म्हणायचे. साधं एक गाजर सुद्धा नशिबात नाहीये रे आपल्या. बरोबर बोलतोयस मित्रा. आपले जुने दिवस सुद्धा परत येवोत आणि राजे साहेबांचा मुकुट सुद्धा. हं? हॅलो. मोके आले का? अरे हे आपल्याला बघून असे पळाले का? अरे कुठे गेले? ते बघा तिकडे. थांबा, कुठे जाताय? अरे थांबा ना प्लीज, आम्ही काही नाही करणार. बापरे, एवढे ससे? मोके आले. लवकर आपला सामान बांधा आणि पळा. अरे यार, आपल्याला बघून हे सगळे असे पळतायत का? हे सगळे परत आले. हे बघा, आम्ही वाईट नाही आहोत. आम्ही हरवलोय. आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत पाहिजे. आम्हाला रॅबिट खूप आवडतात. हो, मी तर एकदा रॅबिटला डायमंड पण खायला घातला होता. का? अरे यांना कॅरेट्स खूप आवडतात ना, आणि तो डायमंड 24 कॅरेटचा होता. मी ट्राय करतो. काय भाऊ, कसं काय? जोरदार. हॅलो सर. आम्हाला बघून तुम्ही सगळे का बरं घाबरता? तुम्ही सगळे आम्हाला खूप आवडता. चला, आता तर मैत्री पण झाली. हे सगळे परत असे मागे का जात आहे? मला वाटतं हे सगळे तुम्हा दोघांना घाबरतायत. भावराया, आपला दबदबा अजूनही कायम आहे. राजाजी आले. आता हा कुणाला? प्रणाम राजाजी, प्रणाम राजाजी. प्रणाम प्रणाम राजाजी, प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. तो इथे काय घ्यायला आलाय? सगळं काही तर बर 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 बाद केलं, बरबाद केलं. बर 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 बाद केलं. आमचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलात. अजून काय पाहिजे?
अहो खोट्या सोन्याचा मुकुट होता तो. ही गोष्ट तुला माहितीये, मला माहितीये, यांना सुद्धा माहितीच आहे की पुढे येऊ नका, आम्हाला घाबरवू नका. तुम्ही आमच्याशी बोलताय का अंकल? हा मला अंकल बोलवून घाबरवतोय. आम्ही शहनशाह आहोत, आम्हाला घाबरवू नका. तिथूनच वार वार काय वारंगल वाराणसी. वार्तालाप करा. इथून तुमचा आवाज ऐकायला येत नाहीये. पुढे नका येऊ, नाहीतर आम्ही मागे जात राहू. हे बघा, जर ही तलवार म्यानातून निघाली तर आम्ही तुम्हाला नेसतू निसती. काय नेसताना असा शब्द बोला ना जो मला सुद्धा माहित असेल. नेसतना भूत करून टाकू. नेसतना भूत. मग काढा तलवार. घाबरवताय कोणाला? निघतच तर नाही ना, जाम झालीये गेली कित्येक वर्ष. अरे यानं तर घरातली पाल सुद्धा घाबरत नाही. मग तुम्ही एवढे का घाबरताय राव? कारण यांच्या लोकांनी आमचा टापू उद्ध्वस्त करून टाकलाय. आमची सल 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 माहितीये ना असे अडकतात ते. मग का असे टफ वर्ड्स बोलता? सल सल हो सांगतो. आमच्या सल्तनतीचा नाश करून टाकला. आमच्या राजांचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेले. मुकुटाशिवाय राजे असे वाटतायत जसे चहापत्ती शिवाय चहा, शिंग नसलेली गाय आणि हात न हलवता केलेला पाय पाय. आमच्या शिवाय तर यांना माशी सुद्धा ओळखत नाही. मग यांची कोणती माणसं? पोपट अगदी बरोबर बोलतोय. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काही गल गल गल. अरे तुम्हीच मिसअंडरस्टँडिंग बोलायचं ना. त्यांना उर्दू नीट जमत नाही. गल गल. हो सांगतोय. नाही कुठलाही गैरसमज नाही. आमचे राजा सुद्धा खानदानी योद्ध्यांच्या फॅमिलीतले आहेत. खूप शूर आहेत ते. अरे ही लोकं परत पुढे येत. जास्त घाबरलं तर आम्ही रडू शकतो आणि रडलो तर आम्ही कडेवर घेतल्यावर शांत होतो. पण सगळं काही नीट सांगा तरी. हे काय त्या दोन बोक्यांना तिथे थांबायला सांगा आणि तुम्ही आमच्या सोबत या. अच्छा असं आहे तर. पण यांना घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण हे म्हणजे ते नाहीयेत. हे मित्र आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मग ठीक आहे, बोलवा त्यांना. या रे मित्रांनो. पण नक्की झालंय काय? आम्हाला तरी सांगा. काही वाईट बोक्यांनी यांच्या बेटावर नासधूस करून ते आपल्या ताब्यात घेतलंय. यांचे लोक आणि विशेष करून यांच्या राजाचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलेत. आणि यांना असं वाटतंय की तुम्ही त्यांचे साथीदार आहात. पण आता सगळं ठीक आहे. मला वाटतं आपण यांची मदत करायला हवी. म्हणजे मग ते आपली मदत करतील आणि आपण इकडनं बाहेर पडू शकू. हो अगदी बरोबर. किती गोड आहे ते. मी तर म्हणतो यांच्यातल्या एखाद्याला पिंजऱ्यात घालून घेऊन जाऊ. काय? आम्हाला पिंजऱ्यात घालून घेऊन जाणार? मी फक्त मस्करी करतोय. साधी मस्करी नाही कळत. आम्ही तुमची मदत नक्की करणार. आम्ही घेऊन येऊ तुमचा शाही मुकुट परत. हो, आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा. आम्हाला हा सौदा मंजूर आहे. ठीक आहे, असं करा. ही शाही तलवार तुमच्या सोबत घेऊन जा. ही तुमचं रक्षण करेल. फक्त तलवार? तुम्ही नाही येतात? नाही, माझ्या पोटात थोडं दुखतंय. हे घ्या औषध आणि चला. ऍक्च्युली माझी एक डिलिव्हरी येणार आहे. त्याच्यावर माझी सही लागते ना. ही घ्या डिलिव्हरी. करा साईन. चला. अरे आज तर मंगळवार आहे. मंगळवारी माझा युद्ध लढाई तंटा न करण्याचा वार असतो. घ्या आता तुटलं नवरत. चला. कधी कधी कळत नाही की तू शत्रू आहेस का मित्र, पण तरी तू आपलाच आहेस म्हणून सोडून देतो तुला. बघूया किती अकड आहे त्या बोक्यांना. आपल्यापेक्षा तर जास्तच आहे त्यांना. चला आण माझी शाही तलवार. ही म्यानातून तर बाहेर निघतच नाही. मग युद्धात तिचा वापर कसा करता? शत्रूंची पाठ खाजवता?
मला वाटतं शत्रूंना तुमच्या शाही मुकुटापेक्षा तुमची शाही तलवार घेऊन जायला हवी होती. अरे लवकर चला मित्रांनो, नाहीतर हे अजून कुठला तरी बहाणा करतील. तुम्ही लोक पुढे वा, मी माझा चष्मा घेऊन आता आलो. हा घ्या चष्मा. चला चला मित्रांनो, आता निघूया. आपण ह्या सुरुंगातून नक्की कुठे जातोय? हं? हं? अरे वा, इथे तर एकदम स्वर्ग आहे, स्वर्ग. हा? स्वर्ग तर आहे, पण तिकडे पहा, त्यांनी स्वर्गाचा नर्क करून टाकलाय. आमच्या काही मित्रांना त्यांनी गुलाम बनवलाय आणि काहींना त्यांनी कैद करून ठेवलाय. इकडे ये, माझी नीट मालिश कर. हे घ्या तुमचं ताजं गरम दूध. हो ठेव तिथे. वा, सगळं पाडलं. ऐका भाई, मला एक सांग, या भयंकर वातावरणात सुद्धा या सशांचे दात का बाहेर पडलेत भाई? हे निघत नाही भावा, यांचे दात असतात बाहेर. जगात फक्त 2च प्राणी आहे ज्यांचे दात बाहेर असतात. कोणते भाई? एक तर म्हणजे ससा, आणि दुसरा भाई? दुसरा सशाचे पप्पा. खूपच वाईट जोक होता भाई. बघ, हसायला पण नाही आलं. मी ना इथे तुझा बिरबल नाही आहे, सेनापती आहे तुझा. जरा इज्जतीत राहायचा, हा? समजलं? हा, मग ठीक आहे. रागावतोस कशाला? राग थुकून टाक, आथू करून भाई. फू. थुकून टाकले. ऐ, ओ, तिकडे कर ना भाई. माझ्या चेहऱ्यावर काय? बघितलं कसं आमच्या लोकांवर चार अत्याचार करतायत. आणि तो पहा तिकडे ह्याचा मला म्हणायचंय आमच्या राजांचा शाही मुकुट. ओ गुरु, जमेल तेवढं जनावरांवर प्रेम करा आणि यांच्या तावडीतून कसं निसटायचं याचा प्लॅन तयार करा. त्या ताई, हे बघा, आपण एक काम करूया. आपण वेश बदलून त्यांच्यातच एक बनून जाऊया आणि त्यांना सांगूया आपण नाटक कंपनीवाले आहोत आणि मोका मिळाला की शाही मुकुट हिसकावून घेऊ. थोडक्यात तुम्ही सगळं सांभाळून घ्याल ना. चला मग मी निघतो, माझी औषध घ्यायची वेळ झालीये. थांबा, हे घ्या औषध. जर आत्ता ही तलवार निघाली असती ना तर तुझं डो डो काय माझं डोकं? हा? बोला बोला बोला, काय माझं डोकं? बोला. तर तुझं डोकं दाबून दिलं असतं. विचार करून दुखायला लागलं असेल ना. चला वेश बदलूया. आमच्याकडे तर नाटकाचं सामान सुद्धा पडलंय. घाबरायची जितकी नाटकं करताय ना, ते बघून वाटतंय तुमच्याकडे कपडे असणारच. चला मित्रांनो, तयार होऊया. आम्ही आलोय तुमचं मनोरंजन करायला. आम्ही आलो. थांबा, कोण आहात तुम्ही आणि कुठे जाताय? नाटकवाले आहोत, मुकुट घ्यायला आलोय. याला म्हणायचंय की आम्ही नाटक कंपनीची मंडळी आहोत आणि सरदारांना जर आमचं परफॉर्मन्स आवडलं ना तर ते आम्हाला बक्षीस देतील. कळलं काय? नसेल कळलं तर कळवू. हा, ठीक आहे. आधी यांची तपासणी करा. सरदार, काही नाही मिळालं. जाऊ दे यांना. अरे बापरे. सरदारांचा विजय असो. आता हे कोण आहेत भाई? तुम्ही जागा बिलकुल नाही आलात ना.
तुम्हाला कसं कळलं आम्ही घुसखोर आहोत ते? आम्ही तर मेकअप पण केलाय. नाही आम्ही तर मनोरंजन करायला इथे आलोय. अच्छा, मनोरंजन करायला आला आहात. मला वाटलं मेंबर बनवणाऱ्या कंपनीतून आला आहात. तुम्ही 4 बनवायचे, पुढचा 8 बनवणार, त्यानंतर मग 16, त्यानंतर 32, पुढचा तर मला पण येत नाही. व्हेरी बॅड जोक भाई. चला तुम्ही सुद्धा एखादा जोक सांगा. एकदा ना एक हत्ती असतो. नाही नाही, हत्तीवर नाही, दुसरा कुठला तरी सांगा. एकदा ना एक मुंगी असते. नाही नाही, मुंगीवर सुद्धा नाही, दुसरा एखादा ऐकवा भाई. मग द्या सोडून, मी ऐकवतच नाही. हा चांगला होता. पाहिलं, हसायला सुद्धा आलं. तसं तर तुमची मुशी खूप सुंदर आहे, पण घडी घडी मुशीला का हात लावतात बाबा? आत्ताच लावलीये ना, त्यामुळे थोडी ते मिशीवर क्रीम आत्ताच लावले ना, त्यामुळे जरा तसं होत असेल. अच्छा अच्छा, तर मग सुरू करा कार्यक्रम. तर पेश करतो तुमच्या समोर शहरातली सर्वोत्तम डान्सर रूपा देवी. ओ ओ लय भारी लय भारी. अरे एकदम झकास, एक नंबर. चांगली संधी आहे हनी. चल आपल्याला त्या सशाला पण कैदेतून सोडवायचंय. अरे इथं तर कोणी असं पण नाही जो म्हणेल बसंती या डॉगिन समोर नको नाचू, कारण ही सगळी तर मांजरं आहेत, कळलं काय? आमची तलवार बाहेर निघाली असती तर या दुष्ट मांजरांना धडा शिकवला असता आणि आमचा शाही मुकुट परत मिळवला असता. ही तलवार खरंच जाम झालीये का अशा मोक्याच्या क्षणी नाटकबाजी करायलाच ठेवलीये? अहो नाच का थांबवलात रूपाताई? नाचा, अजून नाचा. वय वय आता नाचती बघा. सांभाळून हनी, सांभाळून. यांनी तर सशांची खूप वाईट हालत केली आहे. तू त्याला चकवा दे, तोपर्यंत मी सशांना सोडवतो. हा मी कसा देऊ? माझ्याकडे नाहीच चष्मा. तू दे, कदाचित तुझ्याकडे असेल. अरे चष्मा नाही, चकवा चकवा. पण मला वाटतं तो खूप गाढ झोपलाय. चल आपण प्रयत्न करू. गप्पा बसा, ओरडू नका, शांतपणे झोपू पण देत नाहीत. ऐक वाचलो भाऊराया. त्याचे डोले शोले बघितलेस का? त्याचे डोले बघून वाटतंय की हा जिम मध्ये नसेल जात, जिम ह्याच्याकडे येत असेल. बस यार, चल पुढे जाऊया. तो तर झोपलाय आणि घाबरल्यामुळे हे सुद्धा आरडाओरडा नाही करणार. उगा जोडू नका. हे बघा, आम्हाला तुमच्या राजाने इथे पाठवलंय. आम्ही तुम्हाला वाचवायला आलो इथे. घाबरू नका, आम्ही तुम्हाला सोडवायला आलोय. ओरडणं बंद करा. कोणीच नाहीये. उगा ओरडू नका, मला गप झोपू द्या. दादूस, हे बघ, याच्याकडे लॉकरची चावी आहे. अरे यार, तरी अरे यार. ओके ओके. काहीतरी कर आणि सोडव मला. ओके.
अहो भाऊ, माझ्या भावाचा जीव गुदमरतोय, सोडा त्याला प्लीज. अरे वेट लागले का? याला कशाला उठवतोयस? काहीतरी दुसरा मार्ग शोध ना. सॉरी भाऊ रया, आता तर माझ्याकडे फक्त एकच आयडिया आहे. अरे यार, तो म्हणतोय याच्या नाकात गुदगुल्या कर. आणि मला मदत कर. मिळाली चावी. अच्छा, तर तुम्ही दोघच मला त्रास देताय तर. तू याला सांभाळ, मी सशांना बाहेर काढतो. ओके, पण मी याला कसं सांभाळू भाऊराया? हे बघ, तू मला घाबरायला पाहिजे हा, कारण मला कराटे येतात. खूप जोरात लागलं. मला कोशिंबीर बनवता येते, हे बघ. आता दाखवतो तुला माझी ताकद. आता बघ ही वीट मी कशी तोडतो ते. बरीच वर्ष केलं नाही ना, त्यामुळे विसरलो बहुतेक. हे बघ, याची भीती भीती दाखवून काही होत नाही, कारण मी घाबरत नसतो. खूप झालं, आता तुला धडा शिकवतो. मी म्हटलं होतं मी घाबरणार नाही, मला लागणार नाही असं कधी म्हटलं होतं? मला लागतं, प्लीज मला सोडा ना, मला खूप दुखतंय, प्लीज सोडा ना, प्लीज. भाऊराया लवकर कर. अरे यार, याच्यात खूप चाव्या आहेत हनी, कळतच नाहीये नक्की कुठली आहे. घे खेळण्यातलं बदक, यांनी खेळ. हे घे, झालं खेळून. सोड रे मला, भाऊराया मला वाचव रे. चावी लागली. आता तुम्ही सगळे मुक्त आहात. आम्हाला इथून सोडवल्याबद्दल धन्यवाद. भाऊराया वाचव. तुम्ही लोक जा, आम्ही राजा आणि त्यांचा शाही मुकुट दोन्ही घेऊन येतो. राजाजी, हनी बनींनी तुमच्या माणसांना सोडवलंय, फक्त शाही मुकुट बाकी आहे. खरं सांगतोय. हो राजाजी, ते बघा हनी बनी त्यांना सोडवून घेऊन आले. म्हणजे सगळं काम झालं म्हणायचं तर. मग आता मी निघू का? माझी दूरची आत्या येणार आहे. त्यांची ट्रेन कॅन्सल झाली. गपचूप वाजवत बसा. वा रूपा दीदी, वा. ही नाचते तर खूप छान आहे. हे म्युझिक वाले थोडे भेसूर वाटतायत. अरे बाबा, बंद करा तमाशा. आता चला चुपचाप जेवायला, समजलं?
पण आम्हाला तर अजून नाच बघायचा आहे ना भाई. मग इंटरनेटवर बघून घ्या. जायला लागेल आता. जिथे गाणं नाही जेवण होते आता. ठीक आहे भाई, रागावतोस कशाला? राग थुकून टाक ना. आज थूक करून माझा गुकी, माझा सोनू, माझा बाबू. मग मला इंटरनेट लावून दे भाई. खरं तर त्याची एवढी गरज नाहीये. जेवायची व्यवस्था करा आता. अरे वा, जोर जेवण घेऊन या. हे बघा, आता हे सगळे जेवायला बसतील तेव्हाच आपण शाही मुकुट उचलून घेऊ शकतो. नाचा, अजून नाचा, आजची अख्खी रात्र सगळे नाचा. ये हे मजा करू. हे हे ये पार्टी ऑल नाईट. कळलं काय? ये हे अरे तर बस कर पोपट. माझं नवे रूप दिदी. जोपर्यंत जीव आहे मी नाचणारच नाचणार. सगळे नाचा, माझ्या बरोबर ठुमके मारा. चला नाचा नाचा. अरे बस कर पोपट, नाचणं बंद कर. बस झालं आता. बरं झालं नाच गाणं बंद झालं. अजून थोडा वेळ नाचलो असतो तर मॅच संपलो असतो. कळलं काय? हो सगळं संपलंच असेल तर आता आम्ही जातो आणि तुमच्यासाठी छानसं जेवण बनवून ठेवतो. गपचूप उभे राहा. खूप जिद्दी आहेस तू. हे बघ आम्ही राजा आहोत. आमच्याशी थोडं अदबीनं वागायचं. सशांचे शहनशाह आहोत आम्ही. काय शशांचे राजे? सगळ्यांना कळलं. कोणाला कळलं आणि मला का नाही कळलं? अरे तुला कळलेलं कळत नाही तर न कळलेलं कसं कळणार? अरे आपण एक्सपोज झालोय. सगळं समजलंय त्यांना. राजाजी इथे आलेत, जरा यांची सेवा तर करा सैनिकांनो. आणि पाहुण्यांचा माझ्या खास पहिलवानाकडूनच पाहुणचार करा. आपले पाहुणे आहेत, त्यांची सेवा करायलाच हवी ना. पहिलवानांनो, यांचा पाहुणचार करूया. बनी, हे तर भरपूर जण आहेत. हो, म्हणूनच पळा आता इथून. हो पकडा यांना. हिम्मत असेल तर पकडून दाखवच लवकर चला, पळता कामा नये. थांबा. अरे नाही, हे काय? अटॅक. लवकर पळा, नाही ते लोक आपल्याला पकडतील. अरे थांबा रे. अरे कोणीतरी थांबा रे. थकलो मी. राजाला बंदी बनवा. अरे नाही. अरे नाही, थांबा, राजे पडले. पकडा सगळ्यांना. अरे रे. अरे काय करताय? अरे भाई, सगळ्यांना पकडलं. चला आता थोडा आराम करूया. काय करतोय? परत काहीतरी गडबड केली का मी? माझं काही नाही होऊ शकत. अरे यार, मी नखांनी रशी कापायला सांगतोय. पण माझी नखच नाहीयेत. मी खूप चांगलं बाळ आहे. नख वाढली की कापून टाकतो. तू चांगलं बा नाही, गाढव आहेस गाढव. तुमचं नाटकाचं सामान कुठे आहे? ते बघा तिथे.
चल हनी वेश बदलून टाकूया नाहीतर हे लोक आपल्याला ओळखतील. तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही मुकुट घेऊन आलोच. बाबू मोसा, ते सरदार बोलला की तुम्ही लोक थकले असणार, जाऊन आराम करा, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आम्ही तुम्हाला इथे कधी पाहिलं नाही. पाहिलं तर कधी तुम्ही ते पण नाही हाय. काय अरे बाबा ते तिथे 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 दिसलं नाही? मग आता दिसेल. मिळाला मुकुट. वा, मिळाला आमचा शाही मुकुट, मिळाला. हे सगळे सुटले कसे? पकडा यांना. अरे यार, परत अडकवलं या राजांनी. आता काय करायचं? मला माहितीये काय करायचं ते. माझ्या मित्राला बोलावतो बघ. बघितलं, आला आपला मित्र. म्हणाला होता तो मदत करेल म्हणून. स्पीडो भाऊ येऊन राहिले आहे. स्पीडो भाऊ येऊन राहिले आहे. हे कोण आलं? अरे बाबा, हा येता येता पृथ्वीचा तर पुनर्जन्म होऊन जाईल. स्पीडो भाईंचा इन्सल्ट. आता तुम्हाला दाखवतो. काही करा पण स्पीडो भाईचा इन्सल्ट नका करू. अरे नुसतंच खायला नाही ठेवलंय तुम्हाला. पकडा त्यांना. शपथ, खूप मज्जा आली. पण सगळे सांभाळून, बॅटरी संपेला नाही तर. मी तर याला आधीच सांगत होतो की हे खूपच बहादूर आणि खरे लोक आहेत भाई. एकदम खोटं बोलतोस भावा. इज्जत काढत होता तू. नुसताच बोलत होता याची चटणी करून खाईल. आता पास्ट मध्ये जाऊन काय फायदा? हे बघा राजाजी, तुम्ही पण योद्धा आहात आणि आम्ही पण योद्धा आहोत, त्यामुळे योद्ध्यांप्रमाणे जरा बोलूया. आम्हाला माफ करा. अरे भावा, लाज नाही वाटत का तुला? सरदार असून माफी मागतो त्यांची. सरदार आहे, पाय पकडा त्यांचे. तुच्छ प्राणी आहे. सरकार, तुमच्या राज्यात तुम्ही जिथे सांगाल तिथे राहू. आणि मुकुट तर मी सांगत होतो सरदारांना की तुमच्यावर ते शोभून दिसते. हे बघा, आम्ही आमचं वचन पूर्ण केलंय. तुमचा टापू आणि तुमचा मुकुट दोन्ही तुम्हाला परत मिळालंय. आता आम्हाला सुद्धा आमच्या घरी जाण्यासाठी आमची मदत करा. जरूर, आमचं शाही शिप घेऊन या. जशी तुमची शाही तलवार आणि शाही मुकुट आहे तसंच तर शिप नाहीये ना. माहित नाही चालेल की नाही. तुम्ही कोणतेही साधं शिप द्या, आम्ही त्यानेही जाऊ शकतो. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला एक साधं शिप देतो. त्यांच्याकडून तुम्हाला हे शिप बक्षीस. सेनापती यांना सोडून ये. जर हे नॉर्मल शिप आहे तर कोणाला ठाऊक शाही शिप कसं असतं. व्हिडिओ इंटरनेट वरती टाकला तर होतो ट्रेंडिंग. आणि बघितलं मित्रांनो, याला म्हणतात हॅपी एंडिंग.